6 मोठे पीस पाणी मी निघालेलो आहे आता पोचणार आहे थोड्याच वेळात. अवघ्यात 32 इंचावर पाणी लागलेले. एवढा बेकार वास येतो ना, एका बेकार बाथरूम मध्ये कसा वास येतो. काय मित्रांनो, स्वागत आहे तुमचा धीरज पाडेल ब्लॉग मध्ये ना. आज आम्ही आलेलो ताई सांचे लई दिवसातल्या ब्लॉग बनवलाय ना. ब्लॉग बनवा जिकडे आलो, बाकी काही विषय नाही. माझी इच्छा तर जरा नव्हती. तर मागनुसार पोटऱ्यात दिसतात आणि आमच्यासोबत ताई साबण आहेत. ही माझी चिकनी ताई, बाबा हसना आता. ही वहिनी, तो भाऊश आहे. एक मामाची पोर आहे, बारीक नाही तर दाखवली असती तुम्हाला. बारीक असती दाखवली, थोडक्या काम हुकला, मोठी निघली नाही तर मीच केली असती. अंघोळ पण नाही धावली ना, डायरेक्ट उठला आणि तोंड धावलो आणि आलो. कोणीच नाही अंघोळ धावली, मीच नाही. असं काय नाही, मी तसं चिकनात दिसतो. हा काय, आता आम्ही चाललो फिरायला आलो. तर दुपारचे काहीतरी खायचे आम्हाला नाही यांना. तर यांना वाईस आणायला चाललो. नाही मी नाही चाकणार, कारण की मी शाकाहारी आहो. तुम्हाला माहीत आहे मी शाकाहारी आहो. तर आता मच्छी मार्केट दाखवतो तुम्हाला इथला. चला मग दाखवतो. तर भाऊस आलेला आमचा चिकन घेऊन. ए दाखल ना, बघू ना काय दाखल. बेवड्यावर काय करतो, चिकन आणलेले. लय वाईट काम झालं यांचा आईला. तर पनीर माझी सोय कधी करते ना तुम्ही? बस आज ऐका जरा. बायकोला वाजावत आता. किती कालची बायकोची पिशवी 5 किलोनेच घेऊ शकत. 5 किलो लगेच घेतला पण हा. अरे मेन म्हणजे तू हलकी आहेस म्हणून ती पिशवी वजन झाली. राधिका आलेली आहे आपली. ही माझी मामाची पोर, बोललेल ना तुम्हाला. आईला हीच ती मोठी निघली नाही तर केली असती. मग आता आम्ही निघतो ना. कुठं मच्छी दाखवतो तुम्हाला. आता दाखवायची मच्छी तुम्ही बघता ना रोजचे. चला ना मच्छी घ्यायला चालला. आमच्या वहिनीला लय घाई झाली मच्छी घ्यायची. लय आवडते ना तुला मच्छी. यांना जागात नाही भेटली म्हणून बाहेर धंदा लावलाय. अख्खा माल वायाले, कपला माल तर आणतो. दाखर पापलेट. ट्रेनला तरी कमी गर्दी असेल, इथे एवढी गर्दी. आईला डॉर खाता डॉर. त्याच्यातले 6 मोठे पीस. झोपतल्या उठून आल्यात मच्छी घ्यायला. हे कंचा मासे आहेत रे. हा गेला. उचल ना. तर आला आम्ही भाजी काय आला बोलतात, मसाला वाला मसाला. भाजी पाला घ्यायला आला. फायनली काहीतरी शाकाहारी दिसला मला इथं बघायला, नाही तर वहीसच वहीस आहे. चला मग आता आम्ही चाललो घरी मामाच्या पोरीच्या इथं. हा इथं लई म्हणजे वास नसा, पनीर जर सुटला इथं. वास घेऊन मला उलटी व्हायला लागली आता. तर आता आम्ही चालू मामाच्या पोरीच्या घरी ना. आम्ही नंतर जाणार बीचवर, आणि बीचवर जाताना त्या सगळा बनवायचं आहे. तर हे बनवतील तर मी झोपताव मस्त. आता डायरेक्ट भेटू तिकडं, 100% तिथं भेटू. काय करायचं असेल तर बघू, जागा राहिलो तर. हो 100% मीच बनव. तर मित्रांनो आम्ही आता घरी पोचलो आणि जी मच्छी आणली ती आता घेतले साफ करीत. ताईस सावी आणि भावानी. मजबूरी आहे ना रे, नाही केला तर कसा आहे वाजा, खायला नाही भेटणार. तर या बघा साफसफाईचं काम चालू आहे. हिने घेतलेले, हिने ऑपरेशन करीत घेतलाय, हिने केलेले ना रे. आणि घेतले बॉडी साफ. बॉडी काय करी घातलं तुम्ही? फेस चला मग जिथं मर्डर होतं जरा यांचा आता DNA वगैरे सगळं टेस्ट कशी मौत झाली यांची त्या बघतील आता ना. मग यांना डायरेक्ट स्मशानात नेऊ ट्राय करायला. भावांची चालले पूजा सकाळीच. हरे कृष्ण कृष्ण कृष्ण
फिरायला आला तर 3-4 जोडपं तिथं प्रत्येकाने एक आयटम बनवून घेतलाय. यांनी बनवून घेतलाय चिकन. अजून यांची भारी आहे पापडी डिप्लेट बनवतील. इकोन बी बनवणार आहे प्रत्येक. ती लसूण बिसून जोडपा नाही आला तो सिंगल आलाय. बाकीचा शाकाहारी विकाऱ्यांची जिम्मेदारी घेतले. कलर वाढीत घेतला जरा. यांच्या प्रेमाचा कलर उडत चाललाय थोडा म्हणून जरा कलर टाकीत घेतला. आता किचन मध्ये आलेलो आहे. बघत होतो इथं काय बनवलं नाही काय नाही. तर बराचसा बनवलाय मला पटला सगळा. पण एक नवीनच युनिक काहीतरी ट्राय मारलाय. याही बनवले मित्रांनो पोपेडी बिर्याणी. तर तुला दाखवतो जरा नीट बघा का. यो बघा तुम्हाला वाटत असेल जिरा आहे. जिरा कशासाठी टाकतात माहिती आहे का. कारण की पोपेटी त्याच्या पडद्यामागे लपावी. पोपेटावर यायला नाही बघत. हे बघा हे बघा मित्रांनो हे पोपेटाने मग काय सांगा. पोपेटी बिर्याणी खा. मिनी नाही मिनी बनवला पोपेटी पुलाव भात. यो आचारी बस बस याच कायाला घाला पाहुण्यांना. ही पाहुण्यांपात भात गेली नाही पाहिजे. नाही तर मला वाटतं हे भात राहील का. पोपेटींचे किती जीव गेला माहिती. किती पोपेटींचा जीव गेला. हा काय लिंबू टाकलाय पोपेटींचा स्वाद होण्यासाठी. देवा काय बाप किती पोपेटींचा जीव गेला माहितीये का या पोपटात मुलं. मित्रांनो चेंज करून झालेलं आहे सगळंही मिनिमम केलाय ना. इथं चालेल सजावट थरलावे घेतलेले आहेत. हो वरतून कोथिंबीर प्रॉन्स बिर्याणी. आपला काही संबंध नाही याच्याशी. आपला आहे मस्त पनीरची भाजी पण घेतलेली आहे. मोबाईल आपला वाचावा म्हणून. तर चला मग आता डायरेक्ट भेटूया. एक गाड्या आपल्या चालल्यात पुढे. 4 व्हीलर हाणले दादा इथं ती डायरेक्ट घेऊन जातो तिकडे गेलो डायरेक्ट भेटू. चला हे पाहुणे मंडळी जसे ग्रामस्थ मंडळी पण आलेले आहेत. सागर हो येतं काय मला आवाज पण नाही जाणार असं वाटतं मला. कारण की याला काल धोका दिला नाही. मास्क लावलाय कारण चन्ने हारले ना रे. क्वालिफाय नाही झाली ना हो म्हणून मास्क तोंडला पण हिंडो. तर मित्रांनो आता निघालेलो आम्ही सगळी. गाड्या 2-3 राऊंड मारलं मी नाही. फाट्या घेतल्यात. ते चिकन वगैरे त्यांचा माहीत तो झाला त्याला पाट्या घेतल्यात. पॉप आणि मी निघालेलो आहे. आता पोचणार आहे थोड्याच वेळात. नजारा बघू शकता तुम्ही. लाईट ना कमेंट करा नंतर करा लास्टला करा. वाव पोचलेलो आहे. प्रयत्न चालू आहेत आता. सक्सेस कधी होतील तेव्हा होतील. जुई अरे दृष्टी लढते का तू. बाबांना कुठे नारळ नाही मेरे को तर नाही तिकडे. तर लगीन झालंय ना नवऱ्याला सांग. तर जवानी आलेली तर काकूस ना काय नात्यात कडक मध्ये. पॉपकॉर्न मजा घेतो. तेल तापीत टाकलाय. खवलाला चालू झालेलं तेल. तर तेल खवलतो आणि भाज्या बिज्या होत्या. तितपात आम्ही मस्त बीचचं दर्शन घेऊन येतो. चला मग बीच दाखवतो तुम्हाला. बीच दाखवायचे तर तुझा बीचवर आहे काय रे तुझा. अरे एवढा पाणी आहे ना इथल्या कडे बाटल्या आणल्या दुनियाचा पाणी इथं ना घरच्या पाणी. चला मग आता नेतो तुम्हाला बीच. लाटा लय खवलल्यात लाटा दाखवतो तुम्हाला आता. मित्रांनो महाबलेश्वरचा ते रस्त्यात बघ राईड वालं ते थकून अख्खा इथं येतात. मग लास्टला योधान ना त्यांचा चालू होतो बघा. अख्खा घोरत टाकतात त्यांना चालवत नाही. तेव्हा शेवटी इथे येतात ते धावाला. आता इंस्टाग्रामला त्या बघून त्या बदामा काढतात बघा. तसा काढताव अर्धाच भाग काढताव. अर्धा ती बनवील नंतर. हा प्रदीपनी घेतले नाव टाकायला.
दीपक भालेकर, रोहन भालेकर, भालेकर कंपनी, लवकर ट्रॅक्टर आणा आपली. या प्लास्टर करायला मस्त आहे. वालू प्लास्टरला कामा येईल ना. पुढं तिकडं आहे ना, पुढं या इकडं इथं बांधकामाला येईल काम आपल्याला. मस्त ये ट्रॅक्टर आपण भरू दानादन. ये पटकीन. ये सुक्या जागेमध्ये कुठं पाणी आहे का बघताव. इथे मला वाटतं पाणी आहे. इथे पाणी आहे. हे भटकीने भटकीने गाईज अवघ्यात 32 इंचावर पाणी लागलेले. हो मी ऐकलेले समुद्र किनारी काहीतरी खजिने वगैरे मिळतात, तर त्या शोधाला मी गेलेलो. बघतो काय भेटतो का. काहीतरी जवळ जवळ काहीतरी आहे. तर काहीतरी आहे, काहीतरी मोठा आहे. गाईज मंगरूळ मासा गाबुलीन भरलेलं आहे. हे बघा गाबुलीन. तर मित्रांनो लई काला झाला मी. लई बाहेर बाहेर फिरायला लागतो मला. तर मला एक बाबा भेटलेला, गंग्या बाबा आमचा. तो बोलतो का समुद्र किनार जाई, वालू बिलू असेल ना ती आहे ना पूर्ण हाताला तोलाची अशी. हातालाच नाही तो भराला पण. झालो का रे गोरा, झालो का गोरा जवळ. तर गाईच मी मला अवघे 5-10 मिनिटं लागतील गोरावाला. तुम्ही पण या. तुम्ही पण तुम्हाला पार्सल आणू का. कारण मी निघत तुम्हाला सांगितलेला हे उपाय. आज मग भाऊने बघा लगेच केला खर्च. भाऊ पण होईल गोरीने, त्या जोडीला वहिनी पण आपली गोरी होईल. अजून बरीच जण आल्यात गोरावाला. आपल्या शब्दा बघा ही बेकार. पॉप पण होतंय गोरा. जस्ट नाव मी 1 करोडचा बांगला बनवून घेतलाय. बांधकाम चालू आहे. माझ्या बांगल्याचं काम व्हायला आलंय. पूर्ण प्लास्टरचं काम चालू आहे. राधा फिरू दे. बांगला गाय सगळा बांगला तुटला. अख्खा बांगला तुटला. 1 करोडचा बांगला गेला. मित्रांनो माझा 1000 सबस्क्रायबर तुम्हाला करायचे का नाही मला सांगा. हो का नाही. नाही तर मी चाललो जीव त्याला पाटाट वारवा. नाही तर मला नाही माहिती मी चाललो. तर गाईज लाटा खवललेले आहेत. पूर्ण लाटा खवललेत बाबा. आले लाट आले आले. चला मित्रांनो आता निघतो इथून ना. आता आम्ही जाणार डायरेक्ट रिसॉर्टला. आपली गँग आपली वाट बघत आहे. नारळाचं पाणी बघा इथं लागलेलं आहे. उंट प्यायला आलाय. लय भूक प्यास लागलेली त्याला म्हणून प्यायला आलाय. इथं पण एक हिर बनवलेली आहे. मोठी हिर आहे. लय खोल आहे. जान जाऊ शकते. तर गाढव बघा घोड्यावर बसलाय. काय बोलायचं यार. तर चला आता जेवतो मस्त आणि डायरेक्ट रिसॉर्टला तर जाणार आहो. तिकडे भेटू. काय नजारा आहे मस्त. तुम्ही पण या. पण येतील तर मीठ नाही आणलं तरी वांदा नाही. कारण की लय खारट पाणी आहे. मला थुकून जीव चाललाय. मना आता मी सांगतो इथं माझ्या भाजीमध्ये मीठ नका टाकू. आलनी बनवा. कारण ऑलरेडी मी खूप मीठ खाल्लेले. तर आमच्या चपली कुठे आहेत. चप्पल गवसताव. हा या इकडे चप्पल. काय रेट काय हा. 1चा 50. यो रेट पहिले काय कमी नाही होता का. हा योच रेट चालू आहे. हा काय कमी जास्ती नाही का. दोघा बसलं तरी 50च का. हा हा तर मी आता बुक करून ठेवतो याचा 50-50 100 रुपयात. नंतर काय वाटेल भाव वारल बिरल. आता दोघांचं तिकीट काढून ठेवतो. येतो दोघा मस्त. हा राहिला पाहिजे म्हणजे येऊन का बाकी काय नाही. चला मग आता निघतो. लय खारट चाललंय काम. तर झालेले सगळ्यांचा जेवून मिळून असं मला वाटतो जाहीर करतो आणि सभा इथेच खतम करतो. ही खरीद जावं बसल्या म्हटलं मजाक करतो का
काय ठेवलाय का नाही? चुलुंब्या बघा दुसऱ्याही कब्जा केलेले. चला मग जेवतो आता मी. भूक तर नाही लागलेली. जेवतो आता. पनीर येतं हा माझी फेवरेट भाजी. भेंडे ना पप खात आहे. बिर्याणी खाते पप. सगळ्यांचं झालंय जेवण. आमच्या इथं थोडासा राहिलेला आहे. तर कोणी इथं आसपास असेल तर बिंदा जेवू शकता. काय टेन्शन नाही. चिकार अजून 4-5 माणसं जेवतील. चला मग जेवतो. बाय 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 बाय. राज्य बहुत सॉरी सॉरी सॉरी. वाह बेटे वाह. अरे वाह शेर वो तुम तो. अरे तुम तो बड़े हैवी ड्राइवर हो भाई. अरे मित्रांनो एवढा चाललाय ना तेव्हा माझ्या बघतो आमची. तर मित्रांनो आम्ही चाललेले विसावा रिसॉर्टला. फक्त अंगावाला समुद्रात जास्ती खारट पाणी. समुद्रापेक्षा जास्त खारट पाणी बघायचं असेल. तर आज आपला आलेले आता जवळ आम्ही पोहोचलेलो विसावा रिसॉर्ट मध्ये. मित्रांनो विसावा रिसॉर्ट मध्ये गेलो. लय आम्ही लेट आलतो. आम्हाला 3:30 वाजता इथे यायला. तर अख्खा म्हणजे पूर्ण पब्लिक एवढी जॉईन झाले रिसॉर्टला का जागाच नाहीये. तर आता आम्ही दुसऱ्या रिसॉर्टला चाललोय. बघूया आता कुठल्या रिसॉर्टला जातो. चला मग भेटूया दुसऱ्या रिसॉर्टला. पण थोडी हैराणी करून कशी तरी एंट्री झालेली आमची. रिसॉर्टचं नाव तर काय वाचलेलं नाही मी. काय आहे तुम्हाला भेटलाच असेल बघायला. चपला बिपला इथे लपवलेले आहेत. यो माझा मामाच. यानी माझ्या लय मोठा अन्याय केलाय. लगीन काय केला नाही. गजब बेइज्जती है ना. मला असाच ठेवला इथं. चल आता जीव द्याचा आतमध्ये. काय बोलतो? धन्यवाद बाबा माझा जीव वाचवल्याबद्दल. बल 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 ना.
मैं नहा कर ले बेकार कर साबुन उबुन लगा कर पूरा एकदम फिट हूँ। टाटू टाटू टेढ़े टेढ़े टे मैं तालाब का सामने हूँ भाई साहब। एवढी बेकार पब्लिक आहे. एक गुरी चुकली, एक गुरी चुकली झाला बुका. अंत्ययात्रा 13वाला या गोड घाला. याच्या आधी इथं रिसॉर्टच्या आतमध्ये स्विमिंग पूल मध्ये याच्या आधी इथं पाय धावायचं स्वच्छ पाय धावायचं मग लगे एंट्री करायची आतमध्ये. कारण की एवढा स्वच्छ पाणी आहे इथं, एवढा स्वच्छ पाणी आहे काही सांगूच शकत नाही. म्हणून आधी पाय धावायला लागतात. मित्रांनो मी सरपंडीत अटकलेला अटकला सरपंच मध्ये अटकलो. त्या बाबा जा आता निघा. व्हिडिओ पाणी भरून आमच्या अंगावर टाकलं लय मारी. वलग झाले मित्रांनो. अख्खा झालेला आमचा आता ओके. पण अंगाला एवढा बेकार वास येतो ना, एका बेकार. बाथरूम मध्ये कसा वास येतो. कहना क्या चाहते हो. बाबा पाहिजे आपल्या जवळ निघतो आता. झालेले भाऊ जरा आलेला होता आपल्याला सांगायला का 1900 गेला तर बरा भरल, 1900 गेला तर बरा भरल. तो बोलतो 1900चा आम्हाला काहीच माहित नाही. बरं कुठल्या पण जाऊ 1 तास लागल करतो. तू काय वाकून बघतो ना. मग निघतो येतो आता रेडी होतो आपण. झाले जरा गडबड मारामारी लय मारा घाणारी करायच्या आईला होंदेच करतो विषय कट करून टाका. बाबा मित्रांनो फॅन बघा ना माझं आका बच्चा बस घेऊन आल्यात. अरे काय बोलायचा. अरे फॅन बोल ना. बिग फॅन सर बिग फॅन बोल. बरा वाटणार. अरे बाबा काय गर्दी गेले बस झालं ना आता. काय बोलतो मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही आलतो तेव्हा पण लय बेकार रोड होता आणि आता पण लय बेकार रोड आहे. रोड बदलला नाही तर लय त्रास होतो इथं. तर मला सरकारला एकच विनंती आहे इथं का जरा इथला XYZ कोण पण सरकार असेल त्याला फक्त इथं पाणी मारून थोडी कच टाकून थोडासा कोबा करायचे एक साईड पट्टा तरी म्हणजे गाड्या बाईक जरा नीट जातील. आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. मस्त फुल मजा केली आम्ही. आणि आता घरी जायचं आहे. कपडे धावायचे मला, भांडी घासायचे. कारण एकटा जाऊ मी करायला कोण नाही ना, प्रत्येक कोण नाही ना करायला. तर जरा बघा ना, लाईक करा. ब्लॉग आवडला असेल तर, नसेल आवडला तर 2-2 लाईक करा. दुसऱ्याच्या मोबाईलवर सेवन करा. नसेल आवडला तर तसा 1 लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. तुम्ही नुसत्या व्हिडिओ बघता सबस्क्राईब काय करत नाही. तुमच्यासाठी फक्त तुमच्यासाठी मी आरणाला आलो ब्लॉग बनवायला असं तुम्हाला वाटतो. हां तुमच्यासाठी आलो. चला बाय. आय लव्ह यू. असा सपोर्ट राहू दे तुमचा.